माझ्या बहादूर आणि तडफदार युवकांनो, आजच्या युगामध्ये सर्व आयटी क्षेत्राकडे आकर्षित झालेले आहे. आजचे युवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था विसरून ते आयटी क्षेत्राकडे गेलेले आहेत. कारण आजचे युवाला त्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. ते पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांना धंदा करायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारचा फंड्स अवेलेबल नाही. अशा लोकांना, अशा तरुणांना काय करावे हे सुचत नाही. म्हणून त्याला सर्व कोणताही आधार राहत नाही, पैसा राहत नाही, म्हणून शिक्षण सुद्धा करता येत नाही. त्या युवकांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो, तुम्ही 10वी झाल्याबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्था याच्यामध्ये जाऊन फॉर्म भरावा आणि तिथं ॲडमिशन घ्यावं. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे, फिटरचा कोर्स आहे, मेकॅनिकलचा कोर्स आहे, डिझेल मेकॅनिकलचा कोर्स आहे. अशा कोर्स घेऊन तुम्ही रेल्वेमध्ये किंवा इतर मोठमोठ्या कंपनीमध्ये, शिपिंग कंपनीमध्ये तुम्ही नोकरीला लागू शकता. तेव्हा वेळ न घालता तुम्ही ITI जावं आणि टेक्निकल प्रशिक्षण घेऊन लगेच नोकरीला लागावं. जे विद्यार्थी ITI एक कोर्स करतील त्यांना निश्चितच हमखासच 101% सांगतो त्यांना नोकरी लागतेच. तो गव्हर्नमेंटमध्ये लागेल, तो निमशासकीयमध्ये लागेल, पण नोकरी लागेल. तेव्हा मित्रांनो, तुम्ही ITI वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात. त्यातून एक कोर्स निवडून तुम्ही कोर्स पूर्ण करा आणि शासकीय नोकरीमध्ये लागा आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करा आणि तुमचं सुद्धा स्वप्न साकार करा. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की जे विद्यार्थी ITI करतील ते बेकार राहणार नाही. त्यांना 101% नोकरी मिळतीलच, ते बेकार कधीही राहणार नाही. म्हणून तुम्ही टेक्निकल कोर्स घेऊन तुम्ही ITI करा. आता तुम्हाला एखाद्या शासकीय नोकरीमध्ये काम करायचं झालं तर तुम्हाला इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग, इंग्लिश शॉर्ट हँड, मराठी शॉर्ट हँड, हिंदी टायपिंग यासारखे कोर्स करून तुम्ही सेंटरमध्ये सुद्धा नोकरी लावू शकते, स्टेटमध्ये सुद्धा नोकरी लावू शकते. आजच्या शासकीय नोकरीमध्ये संगणक म्हणजे MSIT कंपल्सरी केली आहे, टायपिंग कंपल्सरी केली आहे. तर तुम्ही टायपिंग, शॉर्ट हँड किंवा इंग्लिश टायपिंग हे करून तुम्ही शासकीय नोकरीमध्ये लागू शकता. तेव्हा टेक्निकल करणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही टेक्निकल कोर्स करणार नाही तोपर्यंत तुम्हाला शासकीय नोकरी मिळणार नाही. तेव्हा मी पुनश्च सांगू इच्छितो की तुम्ही टेक्निकल कोर्सेस करून तुम्ही शासकीय नोकरीमध्ये किंवा निमशासकीय नोकरीमध्ये लागू शकता आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करू शकता. धन्यवाद.